हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज सॅटर्डे आहे पण थोडासा बिझी आहे का तर विक्रम आज ऑफिस ट्रिपसाठी गेलेला आहे आणि इवन आणि मी फक्त घरामध्ये आहे. सो तेच सॅटर्डे असला तरी आज माझं थोडं ऑफिस वर्क आहे. नॉट थोडं, इट्स ऑलमोस्ट वीकेंड वर्क आहे बिकॉज ड्यू टू सम डिलिव्हरीज. ओके, सो हा प्रॉपर वीकेंड नाही मिळाला मला, बट इट्स ओके, काम तर काम आहे. आणि स्टील मला वाटलं की छोटासा एक डेली व्लॉग शूट करूया. सो मी तो व्लॉग शूट करत आहे. नथिंग फॅन्सी, जस्ट सिम्पल रिअल लाईफ मुवमेंट्स. ओके, काम घर आणि छान सॅटर्डे वाईब. ओके, सो आजचा प्लॅन सिम्पल आहे एकदम. आज ऑफिस वर्क कम्प्लीट करायचे, मला घर सांभाळायचे आणि आज त्यासोबतच इव्हनलाही सांभाळायचे मला, का आता आज विक्रम घरी नाही आहे. आणि तुम्हाला असं जर सिम्पल डेली ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट स्टार्ट युअर सॅटर्डे विथ मी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. इव्हन आत्ता झोपेतनं उठलेला आहे, म्हणजे क्युटी आहे, म्हणजे बेबी आहे. से हॅलो कर, इथे हॅलो कर, हॅलो कर ना तू सगळ्यांना. गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग एव्हरीबडी. वी लव यू, वी लव यू. एक वर्ष रे. तू स्पोर्ट डेला कसा बोललेलास इवन? तू स्पोर्ट डेला कसा बोललेलास? तू बोलून दाखवतोस? कशा बोलत होता स्पोर्ट डेला? तू बोलून दाखव ना, स्पोर्ट डेला कशा बोलत होता? हॅलो एव्हरीवन, माय नेम इज इवन. स्पोर्ट मेक अस स्ट्रॉंग, हेल्दी अँड हॅपी. डिअर पॅरेंट्स, प्लीज एन्जॉय. आधी बोल ना, तू व्हिडिओ दाखव ना त्याच्यामध्ये कसं बोलला होतास तू. दाखव ना त्यांना सगळ्यांना कसं बोलला होतास तू. हॅलो एव्हरीबॉडी. आपण गेम खेळूया. आपण काय गेम खेळायचं इवन? मम्माला आज ऑफिस आहे. सॅटर्डे असला तरी आज मम्माला ऑफिस आहे. आज ऑफिस आहे मम्माला ना. मम्माला आज ऑफिस आहे. ओके, वेट 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 वेट, आपण खेळू. आधी ब्रश केलायस तू? सो आपण काय करूया, लेट्स बॅक विथ ब्रश. ये आपण 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 ब्रश करून पहिलं आधी फ्रेश होऊया, ठीक आहे? नो, ओ माय गॉड. ओके, सो आम्ही जरा ब्रश करून येतो इव्हनचा. मग इव्हनला मी पिझ्झा बनवून देणार आहे. पिझ्झा काय खायचं नाश्त्याला तुला? पिझ्झा? मला पॅनकेक. काय पॅनकेक? ओ, आपण काल चॉकलेट पॅनकेक बनवला आहे, बट तो आज नाही बनवता येणार ना आपल्याला. आपण ऑलरेडी काल बनवलेला आहे, राईट? पण सो आज कसं बनवणार आपण? सो आज आपण काय बनवायचं सांग मला तू. काय बनवायचं आपण काय बनवायचं आज? आज पॅनकेक नाही बनवायचं, आपण आज पिझ्झा बनवूया. पिझ्झा बनवूया आज, पिझ्झा. ए बघ तिकडे त्यांना सांग ना, आपण पिझ्झा बनवणार आहोत आम्ही, ठीक आहे? सो आता आम्ही काय करतो, ब्रश करून बॅक येतो. ओके, सो लेट स्वाईप इट, स्वाईप आउट. आम्ही आज कॉलेजला जातोय, आज आम्ही स्कूलला जातोय. ओके, सो वी आर बॅक विथ द ब्रश. ओके, सो आपण इथे थोडासा खाली ठेवूया. सो आम्ही ब्रश करून आलेलो आहे. आता आमचं आहे काम नेल कटिंग. आणि आमचं काय आहे? आज आपण काय खाणार आहोत नाश्त्याला? आम्ही आमचं मेनू चूज केलेला आहे नाश्त्याचा. आपण काय खाणार आहोत नाश्त्याला आज? पिझ्झा. पिझ्झा, विच इज नॉट अ पिझ्झा, that is a healthy pizza with the brush. Okay, now even wants to eat रोटी पिझ्झा. ओके, सो मी आता तो रोटी पिझ्झा बनवत आहे आणि त्याला तर खूपच आवडतं. ॲक्च्युली त्याच्यामध्ये काहीच नसतं त्या पिझ्झामध्ये. पिझ्झा इन द सेन्स जस्ट त्याला सॉसचा लेअर हवा असतो, त्याच्यावरती त्याला काही चीज वगैरे काहीही नको असतो बिकॉज त्याला ते आवडत नाही. सो आता मी फक्त एक रोटी पिझ्झा बनवत आहे, सिम्पल. ओके, इवन ऑलरेडी इकडे फ्रीजमध्ये उचकतोय, तो सगळंही काढून दे. हॅलो इवान, तुला काय खायचं बनी आता आपण? पिझ्झा. तू ब्रश केलायस ना? चपाती, सॉस चपाती. ओके, इकडे बघ, तू ब्रश केलायस ना तू? हा, आपण ब्रश केलाय ना? आता इव्हनचा हेल्दीयर पिझ्झा बनतोय. दिस इज ओनली पिझ्झा
जो इव्हनला हवा असतो. ये आता आम्ही याला ट्रायंगल शेप मध्ये कट करणार आहे. ओके, सो आम्ही काय केलं, थोडं सॉस, थोडं मेयोनीज आणि आम्ही बनवला हा इव्हनचा हेल्दी पिझ्झा विच इज ऑन द रोटी. आम्हाला इकडे किचन मध्ये पिझ्झा बघत उभे राहायचं आहे, हो की नाही इव्हन? आपण काय बनवलं सांग ना, आपण काय बनवलं? आपण रोल करायचं ना. एक मिनिट, मग आपण हे काय बनवलं ते सांगणार आहे. पिझ्झा बनव, लोल 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 सॉस टाकायचे. आणि भेंडीची भाजी कोण खाणार आहे? भेंडीची चपाती नाही, पिंकी नको, फक्त पिझ्झा आणि फक्त खातोयस इव्हन? इव्हन तू काय खातोयस? पिझ्झा सॉस चपाती. ये बघू कसा झालाय तो पिझ्झा. यम यम यम्मी यम्मी. सो हा आहे इव्हनचा पिझ्झा आणि इव्हन खातोय मॉर्निंग ब्रेकफास्टला पिझ्झा, हो की नाही बेबी? ए बेबी. सो मी इकडे काम स्टार्ट केलं आहे. माझं ऑफिस कॉल चालू आहे, ते एकदा मी माझ्या घरातली कामंही कंप्लीट करण्याचा ट्राय करत आहे. जेवढे होतील ॲटलिस्ट तेवढे तरी कामं होतील माझे. नंतर आला मला विक्रमचा कॉल, बट विक्रमचा कॉल ऐकताना मला थोडंसं इमोशनल होत होतं, कारण ॲक्च्युली हे सगळं मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट जात होतं. बट स्टील तो त्याचा एन्जॉय करत होता. आणि इकडे आमचा इव्हान जो तर त्याच्या टॉईजमध्ये एकदम मजेत होता. सो इकडे इव्हानने सगळं घरामध्ये पसारा केलेला आहे. अजून तो बाकी आहे, ॲक्च्युली पूर्ण अजून झालेला नाही आहे करून. सो हा थोडासा बाकी आहे, स्टील आमचं चालू आहे, हो की नाही इव्हान? हां, करा बास्केट खाली, या करा बास्केट खाली. लागलं पिडू तुला? बघू 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 राजू, काहीतरी त्याला खेळायचं असतं, हे चालू आहे. बट स्टील तो मला काम करू देतो, ह्याच्यातच मला छान वाटतं की अरे यार तो मला खरंच त्रास देत नाही, म्हणून हे फिलिंगच मला खूप छान वाटतं खरं तर. एव्हरीवन, आता इव्हानने छान छान अंघोळ केलेली आहे. ओके, आता इव्हान लावणार आहे सीताफळचं बॉडी लोशन. हा, एलिफंट कुठं मीला नाही लावायचं तुला. सो इकडे इव्हानला रेडी केल्यानंतर मी माझं स्किन केअर रुटीन स्टार्ट केलं. मी माझ्या स्किन केअरमध्ये ॲक्च्युली क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि एक सिरम वापरते की जे माझ्या स्किनला थोडं हेल्दियर बनवतं. सो मी ते मॉर्निंगला अंघोळ झाल्यानंतर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी मी फ्रेश होऊन हे सिरम, क्लिन्झर आणि मॉइश्चरायझर लावते. सो माझी स्किन जरा हेल्दियर होते आणि सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं मला. सो हे हायपनचे प्रोडक्ट आहेत ॲक्च्युली. सो मी हे बिफोर द मेकअप ऑल्सो मी हेच यूज करते, ज्याने मला एक नॅचरली ग्लो मिळतो. आणि इथे तुम्ही बघत असाल तर एक ग्लो माझ्या चेहऱ्यावरती आलेला आहे. आणि थोडे डार्क सर्कल आहेत की बट जे फाईन आहेत की मला थोडे दिवस स्किन केअर करायला नाही मिळालं म्हणून ते आहेत. सो मी इकडे फ्रेश झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं, जिकडे इव्हान खूप मस्ती करत होता. सो येस, आमचं जेवण झाल्यानंतर मी त्याला झोपवायला घेऊन गेली आणि तो लगेच 1-2 मिनटात झोपतो. त्याला नंतर जास्त झोपवायची गरज पडत नाही. ॲक्च्युली त्याला झोपवता मी कॉलही अटेंड करत होती. सो मी आज माझं ऑफिस वर्क आणि फॅमिली लाईफ ही सांभाळली. सो मला ते खूप खरंच छान फील वाटत होतं की मी आज दोन्ही मॅनेज करू शकली प्रॉपरली. सो बाहेर आल्यानंतर मी माझं काम स्टार्ट केलं की जे मी फोकसफुली करू शकते. आणि त्याच्यानंतर लगेच इव्हान उठला, सो थोडं पॅम्परिंग गरजेचं होतं. मी काय करू, आमचा एकच क्वेश्चन असतो, मम्मा मी काय करू, मम्मा मी काय बघू. किशी दे मम्माला, दे मम्माला किशी दे आधी. दे इकडे 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 इकडे. बनी 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 इकडे. बनी मी काय बघू मम्मा, मी काय बघू मम्मा. मला माहिती आहे तुला काय बघायचंय, तुला मम्माला बघायचंय. नो
पाहिजे. नको, आपल्या आपल्या घरात खेळायचं. आता आपण जाऊया सायकल खेळायला खाली. मम्माचं थोडंसं काम बाकी आहे. सो मम्मी इवानला घेऊन सायकल खेळायला जाणार आहे. ओके. लाईट बंद नाही झाली. मग खाली जाण्याआधी आम्ही गेलो बेबीकडे, जिथे आम्ही बेबीला मांडीवर घेऊन व्हिडिओज काढला. You are really big. ये खाली. You are big, 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 only big. ये बनी कसं खेळतोस तू? आ? घे, 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 घे. Say. Thank you everyone. थँक यू एव्हरीवन. Thank you everyone. थँक यू.